हे बघा, आजचं ओपन लेटर हे दगडावर काळीच ठेवून लिहिलं गेलेलं आहे. सॉरी, काळजावर दगड ठेवून लिहिलं गेलेलं आहे. हे बघा, कशावर काय हे महत्वाचं नाहीये, कारण इमोशन्स वेगळे आहेत आता इथे. हा व्हिडिओ एक आठवडा लेट येण्यामागचं कारण एवढंच आहे की मला वाटलं होतं या एका आठवड्यात मुंबई इंडियन्सची जी सिलेक्शन कमिटी असेल ती म्हणेल की नाही नाही नाही, आमच्याकडनं चूक झाली. त्यांच्या मनाला पाझर फुटेल आणि म्हणतील की ही चूक झाली आमच्याकडून, रोहितच आमचा खरा कॅप्टन आहे. पण नाही 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 झालं असं. पैशापुढे काय मोठं आहे? नाही, मी खरंच विचारतोय तुम्हाला, सांगा पैशापुढे काय मोठे? इकडे तिकडे बघत बसू नका. पैशापुढे काय मोठं आहे? तर आजचं ओपन लेटर हे मुंबई इंडियन्स साठी आहे. पण मला माहित नाही आता व्हिडिओ पडेपर्यंत त्यांचं नाव मुंबई इंडियन्सच राहतंय का मुंबई टायटन्स गुजराती इंडियन्स होतंय, और अख्खी टीमच म्हणतील की आता गुजरातचीच आहे मुंबई इंडियन्स ही. जे काही आपण ज्या मुंबई इंडियन्सवर आम्ही प्रेम केलं होतं त्यांच्यासाठी ओपन लेटर आहे. प्रिय मुंबई इंडियन्स सिलेक्शन कमिटी. हे बघा, माणूस चुकतो, माणूस खूप चुकतो. माणूस एवढा चुकतो की काय सांगायचं, की माणूस एवढा चुकतो. माणूस नेहमीच चुकतो. पण दिग्गजांनी म्हटलेलं पण आहे की अरे माणूस माणूस, अरे माणूस माणूस, अरे रे 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 माणूस, अरे रे रे. मला ह्याच्यामध्ये ना कुठेतरी कमीच बसवायचंय, पण ते बसलं नाही बोलता बोलता. तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला प्लीज बसवून द्या. पेंट कमीच कुठेतरी बसवायचं होतं मला. सगळ्यात पहिल्यांदा मुंबई इंडियन्सच्या सिलेक्शन कमिटीने कोणता माल मारला होता हे मला जाणून घ्यायचंच आहे, जेणेकरून तो माल मी कधीच आयुष्यात मारणार नाही. हे बघा, वर्ल्ड कप नंतर आयुष्य काय बरं नाही चालू आहे, अजिबात बरं चालू नाहीये भाई. कसं तरी जगणं चालू आहे. त्यात ते मध्ये T20 वगैरे त्याने काही कव्हर अप नाही होणार आहे. आता वाटलं होतं चांगला IPLचा सीझन आहे, आपल्या आवडत्या टीमला सपोर्ट करेन, रोहित शर्माला सपोर्ट करेन भाई, त्या कॅप्टनला असताना बघेन. पण नाही नाही, तुम्हाला काहीतरी भलतंच करायचं, काहीतरी ट्विस्ट, गेम ऑफ थ्रोन्स चालू आहे आमच्या आयुष्याचं भाई. मेन कॅरेक्टरलाच मारून टाकते पहिल्या सीझन मध्ये, हे चालतं का थोडी? हे बघा, हार्दिक पांड्या हा खराब प्लेअर आहे का? अजिबात नाही. पण हार्दिक पांड्या एवढा भारी प्लेअर आहे का की तो MIचा कॅप्टन होऊ शकतो? अजिबात नाही. हे बघा, रोहितच्या कॅप्टन्सी खाली 5 ट्रॉफी मिळाल्यात मुंबई इंडियन्सला. 5 ट्रॉफी भाई. एखाद्या माणसाने अजून किती करायचं आयुष्यात? मला वाटलंय कॉर्पोरेटमध्येच चालतं भाई, इथे पण हेच चाललंय. कॉर्पोरेट मधली लोक मला वाटतं या सिच्युएशनला सगळ्यात जास्त रिलेट करू शकतील. म्हणजे एखादी व्यक्ती असते जी खूप मनापासून काम करते, डेडिकेशनने काम करते, आणि 2-3 चाटे असतात भाई, नेहमी बॉसची चाटत इन्क्रीमेंट, प्रमोशन सगळं मिळून पुढे जातात, आणि हा भाई ह्याला साईडला कोल्ला जातो जो काम करतो तो. हे बघा, हार्दिक पांड्या प्लेअर खराब नाहीये, पण त्याला स्वतःची हेअरस्टाईल चूज नाही करता येते. डिसिजन मेकिंगचा प्रॉब्लेम किती कोरलाय कळते का तुम्हाला? फुटबॉलमध्ये नेमार इंजर्ड पडलाय म्हणून सगळ्यांना वाईट वाटतंय. इकडे हार्दिक पांड्या इंजर्ड का पडत नाहीये म्हणून आता सगळ्यांना वाईट वाटतंय. इकडे RCB बघा, CSK बघा, तिकडचे सगळे भाई लोक बघा, आणि इकडे आता काय सगळं बरोबर चाललं होतं. कधी कधी काही गोष्टीत काही बदल करण्याची गरज नसते, प्रत्येक वेळी बदल ही काळाची गरज नसते. कधी कधी आहे तसंच ठेवायचं, सगळं बरोबर चाललेलं होतं. उगच 2 माणसं येतात की नाही, आपल्याला वाटतं की कधी कधी काही लोकांना ना काही काम केलं असं दाखवण्यासाठी काहीतरी काम करावं लागतं, आणि मला वाटतं त्यामुळे हा डिसिजन झाला. हे बघा, अजूनही मी सांगतो, वेळ गेलेली नाहीये. एप्रिल फुल डिसेंबरमध्ये करा, काही प्रॉब्लेम नाहीये, आम्ही समजून घेऊ, आणि परत काहीतरी रिव्हर्स डिसिजन करा, चालेल, काय हरकत नाहीये. पण विचार करा. आणि शेवटी मला एवढंच म्हणावंसं वाटतं की माणसं मोठी झाली माणसं, आणि ज्यांनी आपल्याला मोठं केलं त्यांनाच विसरायला लागले. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. नतमस्तक. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स मध्ये सांगा की तुम्हाला ह्या डिसिजन विषयी काय वाटतंय. ऑफकोर्स मला माहिती आहे काय वाटतंय, तरी पण मनापासून लिहा. आणि त्याचसोबत जर तुम्ही बाकीचे सुशांत घाडगे युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघितले नसतील तर नक्की बघा, तुम्हाला ते आवडतील. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा सबस्क्राईब. मी कन्सिस्टंट राहण्याचा प्रयत्न करतोच आहे. त्याचसोबत सगळ्यात मोठी अनाउन्समेंट, नव्या वर्षातला सगळ्यात मोठा इव्हेंट आपण करतोय. कॅम्पिंग विथ सुशांत 27 जानेवारी लॉंग वीकेंड आहे. मस्त तिथे सुट्टी आहे, सगळ्यांना सुट्टी असणार आहे त्यावेळी. तर तिथे स्टँडअप कॉमेडी असणार आहे. येस, स्टँडअप कॉमेडी असणार आहे. त्यासोबत ओपन माईक असणार आहे. ओपन माईक फॉर पोएट्री, स्टँडअप सगळ्यासाठी. त्याचसोबत आम्ही बँड साठी पण ट्राय करतोय की बँड असेल, मीट अँड ग्रीट असणार आहे. या टाइमपास करू, खूप मजा येईल. त्याच्या डिटेल्स जाणून घ्यायचे असतील तर प्लीज या नंबरवर कॉल करा, ते तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करतील. ऑलरेडी याचे तिकीट सेल ओपन झाले आहे. आता जे तिकीट्स काढतात ते अर्ली बर्ड साठी आहेत. सो प्लीज यांना कॉन्टॅक्ट करा आणि या, तिथे खूप मजा येणार आहे. 2 वर्षापूर्वी जे आले होते कॅम्पिंग विथ सुशांतला ते सुद्धा यावेळी येऊ शकतात, कारण जो 1 तासाचा परफॉर्मन्स असणार आहे तो पूर्ण वेगळा आहे यावेळी माझा. त्याचसोबत क्राऊड वर्क शो असणार आहे, असं मिक्स एक आहे. सो खूप छान लाईनअप आहे तुमच्यासाठी. जेवढं हे भरत जाईल तेवढं अजून लाईनअप आम्ही इंटरेस्टिंग करण्याचा प्रयत्न करू. ह्याच्या डिटेल्स जाणून घ्यायचे असतील पुन्हा एकदा या नंबरवर कॉल करा आणि ते तुम्हाला डिटेल्स प्रोव्हाइड करतील. येस, झालं, एवढंच होतं. कल्टेश, हॅपी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.